रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा येलो अलर्ट जारी केला गेलाय। गेल्या 24 तासांमध्ये 24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। 28 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता। रत्नागिरीमध्ये ऊन आणि पावसाचा खेळ अजूनही कायम आहे। दमदार सरींची अजूनही प्रतीक्षा कायम आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी येलो अलर्ट जारी केला गेला असला तरी गेल्या 2 दिवसांपासून पावसानं हवामान विभागाच्या अंदाजाला चकवा दिलेला आहे। गेल्या 24 तासांमध्ये जिल्ह्यात 24 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून 28 जुलैनंतर पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। गेल्या 2 दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यामध्ये हवामान खात्याचा जो अंदाज आहे हा अंदाजाला कुठेतरी पाऊस चकवा देताना आपल्याला पाहायला मिळतोय। जिल्ह्याला आज येलो अलर्टचा इशारा आहे आणि गेल्या 24 तासाचा आपण जर विचार केला तर अवघा 24 मिलीमीटर एवढ्या पावसाची नोंद झालेली आहे। ढगाळ काहीसं निरभ्र आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण, परंतु पावसाच्या रिमझिम तुरळक सरी या अधूनमधून बरसत आहे। त्यामुळे हवा तसा पावसाची प्रतीक्षा ही बळीराजा जिल्ह्यामध्ये करताना दिसतोय। 28 जुलै नंतर मात्र पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे असा हवामान खात्याचा अंदाज आहे। अजूनही हा पाऊस सरींवर बरसतोय। त्यामुळे आपण जर पाहिलं तर या पावसाचा जो अंदाज आहे तो काही ठिकाणी चकवा देताना पाहायला मिळतोय। ऊन पावसाचा खेळ हा जिल्ह्यामध्ये सुरू आहे। आजही सकाळपासून पावसाच्या काही तुरळक सरी या बरसलेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर आता अरबी समुद्राच्या किनारपट्टी भागामध्ये ही परिस्थिती आहे। जिल्ह्यामधील इतरही तालुक्यांमध्ये हीच जी परिस्थिती आहे ही आपल्याला पाहायला मिळतं। लावणी कामं काहीशी अपूर्ण आहेत, म्हणावा तसा पाऊस अजून पडलेला नाहीये। त्यामुळे बळीराजा हा पावसाच्या प्रतीक्षेत जिल्ह्यामध्ये असताना आपल्याला पाहायला मिळतोय। राजन चव्हाण, पुढारी न्यूज, रत्नागिरी।